संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात आजची सुनावणी संपली। खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा उज्ज्वल निकमांचा दावा। कागदपत्रांशिवाय आरोप निश्चितीला बचाव पक्षाची हरकत। आंबिवलीच्या इराणी वस्तीवरही बुलडोझर कारवाई करणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत ग्वाही। कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना शोधणार। महिला गुन्हेगारांवरही मोका। मंत्र्यांचं आश्वासन। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमतानं निवड। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन। विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीवर सरकारची चालढकल। भास्कर जाधवांचा सरकारला दुपारपर्यंतचा अल्टिमेटम। विधानसभा अध्यक्ष नावालाच सरकारलाच विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं नाही, जाधवांचं वक्तव्य। चौकशीला हजर राहण्याचं समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर। कामराकडून 7 दिवसांच्या मुदतीची मागणी। आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता। कामराची मागणी पोलिसांनी फेटाळली। मुघल वंशज आणि औरंगजेबाच्या कबरीचे काळजीवाहक प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। कबरीचं रक्षण करण्यासाठी राष्ट्रपतींना निवेदन। रमजान ईदनिमित्त भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना सौगाते मोदी किट्स वाटणार। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता। मनसेच्या अमेय खोपकरांची एक्स पोस्टद्वारे मागणी अनेक वर्ष जुनी, पण मराठी चित्रपटांना मिळणारी सेन्सॉर वागणूक चीड आणणारी। खोपकरांचा संताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।